मुख्याध्यापक मॅडम, शिक्षक वृंद, पालक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींना माझा सप्रेम नमस्कार. वंदे मातरम. जय हिंद. आज मी स्वराज्य वंदे आपल्या सर्वांसमोर आपल्या देशाचा सर्वात अभिमानाचा दिवस असलेल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त माझे मनोगत व्यक्त करणार आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय? स्वातंत्र्य म्हणजे कोणाच्याही गुलामगिरीत न राहता आपल्या देशात सन्मानाने, सुरक्षितपणे आणि आपल्या हक्कासह जगण्याचा अधिकार होय. स्वातंत्र्य म्हणजे आपल्या देशावर प्रेम करणे, आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवणे आणि सर्वांना समान मान देणे. आज आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. त्या काळात आपल्या देशातील लोकांना अनेक संकटांना आणि अन्यायाला सामोरे जावे लागले, पण आपल्या शूर स्वातंत्र्य सैनिकांनी हार मानली नाही. महात्मा गांधी यांनी सत्य आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा हा प्रेरणादायी संदेश दिला. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल आणि अनेक वीरांनी आपल्या देशासाठी अमूल्य योगदान दिले. त्यांच्या त्यागामुळे आणि बलिदानामुळे आज आपण स्वतंत्र भारतात आनंदाने जगत आहोत. आपला तिरंगा हा आपल्या देशाचा अभिमान आहे. तिरंग्यातील केशरी रंग धैर्य आणि त्यागाचे प्रतीक आहे. पांढरा रंग सत्य, शांतता आणि प्रामाणिकपणाचे प्रतीक आहे. हिरवा रंग समृद्धी, प्रगती आणि निसर्गाचे प्रतीक आहे. मधोमध असलेले अशोक चक्र आपल्याला सतत प्रगती करत राहण्याचा संदेश देते. आज भारत विज्ञान, शिक्षण, क्रीडा, शेती, संरक्षण, उद्योग आणि अंतराळ संशोधन अशा अनेक क्षेत्रांमध्ये वेगाने प्रगती करत आहे. ही प्रगती कायम ठेवण्यासाठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. विद्यार्थ्यांनी म्हणून आपणही देशासाठी खूप काही करू शकतो. आपण मन लावून अभ्यास करूया, शिक्षकांचा आदर करूया, पालकांची ऐकूया, स्वच्छता राखूया, झाडे लावूया, पाणी वाचवूया, झाडे लावूया, पाणी वाचवूया, पर्यावरणाचे संरक्षण करूया आणि सर्वांशी प्रेमाने वागूया. लहान लहान चांगल्या सवयीमधून मोठे आणि जबाबदार नागरिक घडतात. स्वातंत्र्य हा फक्त दिवस साजरा करण्याचा उत्सव नाही, तर आपल्या देशावर प्रेम करण्याची, संविधानाचा आदर करण्याची, एक जबाबदार नागरिक म्हणून वागण्याची प्रेरणा आहे. शेवटी आपण असा संकल्प करूया की आपण आपल्या भारत देशावर प्रेम करू, त्यांचा सन्मान राखू आणि त्यांच्या प्रगतीसाठी नेहमी प्रयत्न करू. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.